शिवसेनेच्या मंत्र्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा सभागृहात दावा। सातारा पोलीस अधीक्षकाच्या निलंबनाचे दिले होते उपसभापती नीलम गोऱ्हेंनी आदेश। शिंदे फडणवीसांनी मिळून साताऱ्याचा वाद शमवला। सातारा प्रकरणी बावनकुळे सामंतांची शिष्टाई फळाला। भाजपा विरोधात विधान भवनात आंदोलन। सत्तेतलेच सहकारी परस्परांच्या विरोधात उतरले। सत्तेतले सोबती विरोधात गेल्यानं मुख्यमंत्र्यांचा संताप। अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं। हे कसले वाघ, हे तर मारखाऊ मंत्री। भाजपाकडून सातारा पोलीस अधीक्षकाची पाठराखण। उपसभापतींची दिशाभूल झाल्याचा आमदार जयकुमार गोरेंचा दावा। लोकसभेचे आता होणार 815 खासदार। विद्यमान अधिवेशनातच महिला आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार। देशात निवडल्या जाणार 269 महिला खासदार। रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार। पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता। पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार, सूत्रांची माहिती। नेत्यापाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनाही खरातचं कौतुक। पोपटराव पवार यांच्याकडूनही अशोक खरातवर स्तुतीसुमनं। विश्वनाथ लहाडेंविरोधातील वक्तव्य वसंत मोरेंना भोवणार। वसंत मोरेंवर अटकेची टांगती तलवार। जिल्हा न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला। भोंदूबाबा खरातच्या कार्यालयाची गुन्हे शाखेकडून तपासणी। आता आणखी काय सत्य समोर येणार याकडे लक्ष। चौकशी दरम्यान खरातच्या अघोरी कृत्यांचा खुलासा। अघोरी विधीच्या नावाखाली भाविकांकडून उकळायचा पैसे। खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारं। सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांचा संताप। कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं आवाहन। खरातच्या अडचणीत वाढीची शक्यता। आता शिवनिका ट्रस्टची होणार चौकशी। वाद मिटवा, अन्यथा मी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतो। महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटील यांचं वक्तव्य। पुणे मनपात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी। विविध मुद्द्यांबाबत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये बाचाबाची। सोन्या चांदीची हजारी घसरगुंडी सुरूच। तोळ्यामागे सोने 5,000ने तर चांदी किलोमागे 10,000नी घसरली। इराणसमोर अमेरिकेनं शेपूट घातलं। इराणच्या तेल साठ्यावर हल्ला करणार नाही। भडकलेल्या तेल किमती काबूत ठेवण्यासाठी अमेरिकेनं घेतला निर्णय। परिस्थिती पूर्वपदावर येईल, काळजी करू नका। भारताची 41 देशांकडून तेल खरेदी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवेदन। भारतानं देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदेत माहिती। एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द। युद्धाच्या 3 आठवड्यांत मोठा फटका।